अपघात नेमका कसा झाला असावा ज्यावेळेला सीएसएमटी वरून कसाऱ्याकडे जाणारी आणि कसाऱ्यावरून सीएसएमटी कडे जाणारी या दोन लोकल ज्या वेगवान लोकल जे आहेत ते एकमेकांना पास झाल्या त्यावेळेला एका टर्नवर लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले असावेत आणि त्याच्यानंतर हे प्रवासी या दोन ट्रॅकच्या मध्ये जे आहेत ते पडले। हा अपघात नेमका कसा झाला असावा ह्या मी तुमच्यापुढे दाखवण्याचा सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय की नेमका त्यावेळेला काय घडलेलं असावं। कारण पीआरओकडून जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे यांच्याकडून जी माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार सीएसएमटी कडून कसाऱ्याकडे जाणारी आणि कसाऱ्याकडून सीएसएमटी कडे जाणाऱ्या या दोन्ही जलद लोकल होत्या आणि मुंब्र्याच्या ठिकाणी जो एक टर्निंग पॉइंट होतो तो अक्षरशः निमुळता आहे आणि बाहेर सकाळच्या वेळेला नोकरदार वर्गाची संख्या ही सर्वाधिक असते। चढायला एकतर मिळत नाही, त्यामुळे आलेली समोरची ट्रेन सोडायची नसते आणि त्याच्यामुळे प्रवासी जे आहे ते चढत असतात। मात्र या टर्निंगवर दोन्ही बाजूच्या लोकलमध्ये जे दरवाजाकडे लटकलेली लोकं होती ती एकमेकांना घासली गेली असावीत आणि त्याच्यामुळे हे प्रवासी जे आहेत ते या दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये पडले। जी माहिती समोर येते, जी माहिती पीआरओने दिलेली आहे त्याच्यानुसार 13 प्रवासी जे आहेत ते या दोन्ही रेल्वे ट्रॅकच्या मध्ये जे आहेत ते पडले। 8 प्रवासी हे दिवा मुंब्रा स्थानकाच्या दरम्यान पडले। 5 प्रवासी जखमी झालेले आहेत। जखमींना रुग्णालयामध्ये कळव्याच्या दाखल करण्यात आलेले आहे। मात्र मुंबईच्या लोकलमधून प्रवास करत असताना जे थरारक अनुभव प्रवासी घेत असतात, जो जीवघेणा प्रवास करत असतात, तर मुंबईची लोकल ही लाईफलाईन नव्हे तर आता खरंच डेथलाईन होत चाललेली आहे का असा प्रश्न पुन्हा एकदा पडावा अशीच ही दुर्घटना म्हणावी लागेल। लोकल मधले प्रवासी जे आहेत ते एकमेकांना घासले गेले। मुंब्रा स्थानकाच्या दरम्यान दिवा मुंब्रा स्थानकाच्या दरम्यान ही संपूर्ण घटना ही दुर्घटना